स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी बरेच दिवसांनी ब्लॉग टाकला आहे. बरेच दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी, जवळजवळ बरेच दिवस झाले. आणि मी जास्त चॅनलवरती यूट्यूबला पण नसते. आता 2 महिने झाले, 2-3 महिने झाले जवळजवळ लाईव्ह नाही आहे, एप्रिल महिन्यापासून. तर आज आहे फादर डे आणि मी माझ्या वडिलांना खूप मिस करते. कारण की बऱ्याच जणांचे मॅसेज होते की तुमचे वडील कुठे आहे, तुम्ही तुमच्या वडिलांना दाखवा. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण काही जणांना म्हणजे माहीत आहेत, तर काही जणांना माहीत नाही. तर ते लोक विचारतात मला. मी काय त्यांना रिप्लाय दिला नव्हतं. बाकीचे होते अगोदर जेव्हा मी व्हिडिओ टाकलेलं त्यांना रिप्लाय दिलेलं. आज सकाळी पहाटे उठले, सगळ्यांचे स्टेटस बघितले, व्हिडिओ बघितले, इन्स्टाला बघितले, यूट्यूबला बघितले. तर माझं मन पण एकदम नाही का भरून आलं. माझं रडणं मला आवडतच नव्हतं, म्हणून मी मागाशी पण व्हिडिओ बनवायला घेतलेला. मला व्हिडिओ बनवायला पण काही सुचत नव्हतं. माझे वडील मला लवकरच सोडून गेले, कमी वयातच. आम्ही आहोत 5 भावंडं. तर माझ्या मागची बहीण ऑफ झाली आणि आम्ही आता 3च बहिणी. एक भाऊ आहे मग आमचा छोटा, त्याचं काही लग्न झालं नाही अजून. तर वडिलांची काय किंमत असते हे वडील गेल्यावर समजतं. आणि आम्ही एवढी मिस करते, खूप मिस करते. आणि माझा भाऊ छोटा होता तेव्हाच माझे वडील गेले. तर माझ्या भावाच्या खांद्यावरती खूप मोठं ओझं पडलं. त्याला तर जास्तच वाटत असेल, पण तो दाखवत नाही. कारण की एवढं घर सांभाळायचं, एवढं घर, आता एवढं कमी वयात घर बांधलं, गाड्या वगैरे हे ते सगळं, एक जबाबदारी त्याच्या अंगावरती मोठी पडली. आज जर वडील असते तर त्याला काहीतरी थोडंफार आधार असतं. आज वडीलच नाही, त्यामुळे सगळी जबाबदारी खूप मोठं त्याच्या खांद्यावर त्याची जबाबदारी पडली. तर किती मोठा आधार असतो आईवडिलांचा आपल्याला. आज मला वडील नाही आहेत, तर त्या वडिलांची किंमत कळते. आज आनंदाचे सुखाचे दिवस आले, तेच बघायला वडील नाही आहेत. आणि जेव्हा गरिबी होती, खूप गरिबी होती, खाण्याची मुसीबत होती, आणि आज माझा भाऊ चांगला कमवतोय, खाऊन पिऊन सुखी आहे, तर ते दिवस बघायला माझे वडील नाही आहेत. आज आम्हाला वाटते ते दिवस बघायला असावे वडील म्हणून. माझे वडील ऑफ झाले तेव्हा आम्ही पुण्यामध्ये होतो. मी, माझी बारकी बहीण पुण्यामध्ये होतो. माझा भाऊ छोटा होता, खूप रडता. माझ्या खूप रडता. त्याला असं वाटलं की माझा आधारच पूर्ण निघून गेला, आता आम्हाला कोणाचा आधारच नाही. ज्यावेळेस वडील ऑफ झाले त्यावेळेस नंतर 8-15 दिवसांनी माझा भाऊ मला बोलला, ताईला घेऊन नाही, आम्ही जाऊ शकत, तू आम्हाला घेऊन जा इथून. त्यावेळेस पुण्यात आले होते. माझ्या बहिणीला सगळ्यांना घेऊन होते. कंडिशन म्हणजे काय कसंही असं बाप असतो शेवटीला. आज माझ्यावरती पण काय बघते, काय ती जेव्हा वेळ आहे तिला पैसा होऊन जाते, हे रेट्सच भेटते. एक लेडी एक दिसू शकते ह्या सगळ्या गोष्टी. एक तर कसं नाही, माझा मोबाईलमध्ये कायचं टाईम जास्त डिस्प्ले आहे मोबाईलचं. मुलांनी घेऊन आपण मोबाईल व्हिडिओ बनवता येत नाही, आपण टाकता येत नाही. मी तिथेच बोलते, आपण येत नाही. तर बाय सगळ्या, मी नंतरच्या मध्ये सांगेन.